बनवायला अगदी सोपी आणि खायला अतिशय स्वादिष्ट अशी ही लागणारी खीर आहे. खायला खूप मस्त लागते आणि हे बघा तुम्ही बघू शकता अगदी अशी क्रीमी अशी ही खीर बनते आणि बनवायला अगदी सोपी आहे आणि झटपट अशी बनते आणि मस्त अशी गरम गरम खीर ही खाल्ली ना, वाव! बनवायला काही लागत नाही जास्त, फटाफट अशी ही बनते आणि अगदी अशी म्हणजे क्रीमी टेक्स्चरने आपण ही आज तांदळाची खीर बनवणार आहे. त्यासाठी मी त्याच्यामध्ये आपण काही जास्त वापर न करता घरातलंच मस्त असे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरून आपण इथे बनवणार आहे. आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त छान अशी क्रीमी टेक्स्चर आलेली ही तांदळाची खीर खायला खरंच खूप मस्त लागते. आणि त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे, मी अर्धी वाटी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहे. शक्यतो तुम्ही म्हणजे वेगळा तांदूळ घेतला तरी हरकत नाही, पण बासमती तांदळाने ह्याचा स्वाद खूप मस्त लागतो. हे बघा आणि मी अगदी थोडेसे घ्यायचे, जास्त नाही. एवढ्या तांदळामध्ये पण 5-6 लोक आरामात ही खीर खाऊ शकतात, एवढी ही बनते. स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला हे. आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे का, जे तांदूळ आहे ना आपल्याला ते धुवून एक ॲटलिस्ट अर्धा तास तरी भिजत ठेवायचे आहे, व्यवस्थित भिजून घ्यायचे आहे. कारण जर तांदूळ भिजले ना तर खीर देखील आपली पटकन अशी बनते. त्यानंतर कढईमध्ये 2 मोठे चमचे मी इथे तूप घातलेलं आहे. त्यानंतर हे भिजलेले तांदूळ जे आपण आहे ते आपल्याला मंद आचेवर म्हणजे अगदी स्लो गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे, म्हणजे थोडेसे हलकेसे परतून घ्यायचे आहे. एक 2-3 मिनटं मी हलकेसे इथे परतवलेले आहे, पण ह्याचा कलर मात्र चेंज व्हायला द्यायचा नाही, ह्याची काळजी घ्यायची आहे. हे बघा तुम्ही बघू शकता हलकासा म्हणजे परतवलं ना की तांदूळाचं जे आहे ना तो शेप जरासा बदलतो. त्यानंतर मी इथे ऑलरेडी गरम दूध करत ठेवलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, जर तुम्ही अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहे ना त्याच्यात 3 ते 4 पट आपल्याला इथे दूध घालायचं आहे. म्हणजे साधारणतः मी 1 लिटरला थोडंसं कमी एवढं दूध वापरलेलं आहे. हे बघा आणि हे गरमच दूध वापरा, नाही तर अगोदर गरम करून घ्या. आणि हे बघा थंड दूध घातलं ना, कारण ऑलरेडी आपण तांदूळ तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आहे आणि जर तुम्ही थंड दूध घातलं ते म्हणजे शिजायला थोडा वेळ लागेल. त्यासाठी इथे गरम दूध वापरा, पटकन अशी बनते अगदी 2-4 मिनटात. हे बघा घातल्यावर एकदा व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे, नाहीतर काय होणार तांदूळ जे आहे ना ते खाली चिटकणार. आणि इथे थोडंसं 2-3 मिनटं होईपर्यंत मी इथे ड्रायफ्रूट कट करून घेतले. ड्रायफ्रूट तुमच्या आवडीचे घेऊ शकता. मी ते काजू, बदाम, मनुका घेतले, 2 वेलची आणि लवंगे घेतली. हे बघा अगदी 2-3 मिनटामध्ये तांदूळ आपला व्यवस्थित असा फुलला गेला आहे, कारण का आपण ह्यांना भिजत ठेवलेला आहे. भिजत ठेवले की शिजायला जास्त वेळ नाही लागत, पटकन असा हा फुलतो. हे बघा आणि ह्याच्यामध्ये ना आपल्याला जास्त काही साहित्य घालायची गरज नाही, पण अगदी मस्त अशी स्वादिष्ट ही खीर तयार होते. आणि अगदी क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी ना काय घालायचं ते मी शेवटी सांगणारच आहे, त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागेल. तांदूळ इथे शिजलेला आहे आणि हे बघा हलकंसं मी चमच्याने इथे ना स्मॅश करत आहे. थोडंसं स्मॅश केलं ना की खूप छान असं लागतं आणि अगदी असं म्हणजे थिकनेस जी आहे ना, कन्सिस्टन्सी ती खूप मस्त अशी येते खीरची. हलकशा हाताने आपल्याला हे थोडंसं असं स्मॅश करू शकता तुम्ही, कारण हे ऑलरेडी शिजलेले आहे. त्यामुळे पटकन असे 1-2-4 वेळा असं चमच्याने केलं ना की फटाफट आपली ही जी खीर आहे ना ती तयार होते आणि टेक्स्चर पण खीरचा खूप छान असा लागतो. हे बघा तुम्ही बघू शकता लगेच इथे खीर आपली शिजून झालेली आहे. बघू शकता की खीर आहे ना ती किती फटाफट अशी बनलेली आहे. टेक्स्चर बघा तुम्ही खीरचा किती मस्त आहे. त्यासाठी दूध देखील आपण गरम करून एका साईडला घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून कसं फटाफट होतं. आणि हां, ड्रायफ्रूट जर तुम्हाला पाहिजे ना तर तुम्ही ऑलरेडी तुपामध्ये पण ते फ्राय करून घेऊ शकता. त्यानंतर काय व्यवस्थित खीर बॉईल झाली की 2 लवंग आणि 2 वेलची घालायचे. लवंगने ह्याचा स्वाद आणि एक फ्लेवर येतो ना खीरला, वाव! खूप छान असा हा फ्लेवर येतो, तर नक्की घाला. आणि जर तुम्हाला आवडतच नसेल तर स्किप करू शकता, काही हरकत नाही, पण वेलची मात्र घाला. वेलचीने देखील ह्या खीरचा
टेस्ट आहे ना ती खूप छान अशी लागते. मस्त हा सुगंध दरवळतो. त्यानंतर मी ज्या वाटीने तांदूळ घेतलेले त्याच वाटीने अगदी फुल भरून अशी मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे. इथे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, कमी जास्त करू शकता. पण एवढं राईसला म्हणजे तांदूळला एवढी साखर परफेक्ट अशी आहे. खूप छान लागते आणि अगदी गोड देखील खूप छान बनते. त्यामुळे जर तुम्हाला कमी जास्त गोड करायचं असेल ते करू शकता. त्यानंतर आपण इथे जे ड्रायफ्रूट घेतलेले आहे ते घालून मिक्स करून घ्यायचे आहे. ड्रायफ्रूट मी इथे तुम्हाला सांगते की तुम्हाला जर असेच कच्चे आवडत नसेल तर ते तुम्ही तुपामध्ये देखील तळून घेऊ शकता. इथे माझ्याकडे जे तुपामध्ये तळलेले देखील खातात आणि मी जसे तुम्हाला बोललेली अगदी क्रीमी टेक्स्चर यायला एक इन्ग्रेडियंट टाकायचं आहे, तोच म्हणजे दुधावरची जी मलाई असते ना आपली साही, ती अशी मस्त अशी 2 चमचे घालायची आहे. तुम्ही नक्की घाला. अगदी म्हणजे जे खीरचं जे फ्लेवर प्लस टेक्स्चर खूप छान लागतो. अगदी क्रीमी बनते. तर नक्की घाला. आणि हे बघा व्यवस्थित असं हे साही घालून 1-2 मिनटासाठी हे शिजवून घ्यायचं आहे. जेणेकरून ही साही पूर्ण अशी वितळून खीरमध्ये व्यवस्थित मिक्स होते. आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती फटाफट अशी आपली ही तांदळाची खीर बनलेली आहे. खायला तर खूपच मस्त लागते आणि बनवायला तर किती सोपी आहे तुम्ही बघितलीच आहे. चला मग तुम्ही पण ही पटकन तांदळाची खीर बनवा. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल ना ही तांदळाची खीर तर नक्की कमेंट करून सांगा. हे बघा किती मस्त अशी झालेली आहे. आमच्या घरात तर ही सगळ्यांनाच आवडते. तुम्हाला आवडते की नाही ही नक्की सांगा. हे बघा किती मस्त असं हे तांदळाची खीर झालेली. गरम गरम तांदळाची खीर. पण ही बऱ्याच लोकांना कधी गरम गरम खीर खायला आवडते किंवा थोड्या लोकांना अगदी थंडगार फ्रीजमध्ये ठेवून ही मस्त थंडगार अशी खायला देखील आवडते. तर तुम्हाला कशी आवडते ही खीर? गरम खायला आवडते की थंड खायला आवडते? नक्की कमेंट करून सांगा. हे बघा अशा पद्धतीने आपण झटपट इथे बनवलेली आहे तांदळाची खीर अगदी क्रीमी टेक्स्चरने. आणि आजची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल ना तांदळाची खीर तर नक्की घरी बनवा. आणि हो, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हे बघा किती छान असा टेक्स्चर आलेला आहे. मस्त अशी ही तांदळाची खीर बनलेली आहे. खायला नक्की म्हणजे तुम्हाला देखील आवडेल. हे बघा किती छान अशी झाली आणि मस्त यम्मी अशी लागते ही. जेवणानंतर ही आपलं डेझर्ट मस्त असं रेडी झालेलं आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.